पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात येणारा हा गिरिदुर्ग किल्ला आंबळे गावाजवळ भुलेश्वरच्या डोंगर रांगेवर समुद्रसपाटीपासून 864 मीटर उंच व पायथ्यापासून जेमतेम 100 मीटर उंचीवर वसलेला आहे. इतिहासात फारशी नोंद नसलेल्या या गडाचा 1940 साली प्रकाशित झालेला व इतिहासकार कृष्णाजी पुरंदरे लिखित किल्ले पुरंदर या पुस्तकात सर्वात प्रथम उल्लेख आला होता. मराठा साम्राज्यातील रणधुरंधर सरदार खंडेराव दरेकरांमुळे आंबळे या गावाची इतिहासात नोंद आहे व गावामध्येच त्यांचा मोठा वाडा देखील पाहावयास मिळतो. पुण्यापासून जेमतेम 45 किलोमीटर तर सासवडपासून 21 किलोमीटर अंतरावर असणारा व येथील घाटमार्गावर पहारा देण्यासाठी वापरात असणारा हा गड म्हणजे ढवळगड. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नोमॅडिक चॅनलवरती पुनश्च. तर आजचा प्रवास आपण करतो आहे ढवळगडसाठी. ढवळगड जो पुण्यापासून ऑलमोस्ट 50 किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि काय सिनिक व्ह्यू आहे. त्यासाठी थोडंसं गोप्रो माउंट लावला आणि बऱ्याच महिन्यानंतर ही अशी राईड आहे ज्याच्यामध्ये आपण सकाळी मस्त थंड वातावरणाचा आस्वाद घेतो आहे आणि खूपच सुंदर असा सूर्योदय झालेला आहे. समोर राहिला किल्ले ढवळगड. आणि बऱ्यापैकी रस्ता आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. हा फक्त शेवटच्या टप्प्यातला हा थोडासा ऑफरोड पॅच आहे. मे बी भविष्यात ह्याचं काम होईल. सोनोरी किल्ला म्हणजेच मल्हारगडसारखा ट्रेल आहे पूर्ण रस्ता मार्ग, जो इकडून मे बी हार्डली 10-15 किलोमीटर असावा शक्यतो. व्हेरी वेल, सो वी रिच्ड. वा, आणि इकडे समोरूनच पायरी मार्ग आहे पूर्णपणे. अय्या, वाव, काय मस्त दिसतोय परिसर. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या या नोमॅडिक चॅनलवरती. आणि आज आपण गड किल्ले भ्रमंतीमध्ये आपण आलेलो आहे ढवळगडसाठी, जो की माझ्या मागे आहे. आणि 2 ट्रेकर्स जे बरेच दिवस झाले आपल्याबरोबर ट्रेक केलेले नाहीत, तेही आपल्याबरोबर आजच्या ट्रेकमध्ये आहेत. तर सगळ्यात मोठा कमबॅक आहे
एका आपल्या भाऊचा लग्नानंतर, तो आहे तेजस. आणि त्याच्यानंतर तिकडं आहे तर आपल्याबरोबर आकाशसुद्धा आहे, जो आपल्याबरोबर कोथळीगडला होता. आणि जेमतेम पुण्यापासून 1 तासाच्या अंतरावरती ढवळगड आहे, हार्डली 40 किलोमीटर. खूप सुंदर एन्व्हायरमेंट आहे, आजूबाजूचं खूप चांगले लँडस्केप आहे. सनराईज आणि सनसेट टायमाला विजिट देण्यायोग्य आहे. तर चला चालू करूया. सध्याला तर असे पायरी मार्गच आहे पूर्णपणे, फक्त थोडासा मार्ग खराब आहे, जसं की येताना मी गाडीवरनं दाखवलं. आणि नंतरनं ह्या जेव्हा पायऱ्या स्टार्ट होतात पूर्णपणे पायरी मार्ग आहे. तर चला निघूया आता ढवळगडच्या दिशेने. गडाच्या पायरी मार्गाच्या आधी काही अंतरावर आपल्याला हा चुन्याचा घाणा पाहावयास भेटतो, जिथे आजच्या घडीला चुना, वाळू व इतर मिश्रणे बारीक करण्यासाठी वापरात असलेला व या दगडी वर्तुळात फिरवला जाणारा गोल दगडी जातं येथे पाहावयास भेटत नाही. पुस्तकात उल्लेख असूनही नेमके ह्याचे स्थान कुठे आहे याची कल्पना कोणालाही नव्हती. फक्त भुलेश्वर डोंगर रांगेचा संदर्भ पुस्तकात होता. शोधापेक्षा आंतरिक वादामुळे हा प्रसिद्धीस आला, कारण महाराष्ट्रात अशी अनेक देवस्थाने आहेत ज्यांच्या भोवती तटबंदी असल्यामुळे त्याला गड असे संबोधले जाते, जसं की जेजुरीगड, कानिफनाथगड, सप्तशृंगीगड, साखरगड. ही देवस्थाने असून त्यांना किल्ला किंवा दुर्ग या व्याख्येत ते बसत नाहीत किंवा त्यांना तसे संबोधलेही जात नाही. ढवळगडाच्या बाबतीत प्राथमिक सर्वेक्षणामध्ये कोणालाही असेच वाटण्याची शक्यता आहे, पण ढवळगड किल्ल्यावर असलेले अवशेष हा किल्लाच असल्याचे स्पष्टीकरण देऊन जातात. काही पायऱ्या वर चढताच आपल्याला मार्गात पहिले मंदिर पाहावयास भेटते, ते म्हणजे हनुमानाचे. याचे वैशिष्ट्य म्हणजे शिळाच्या दोन्ही बाजूस हे कोरलेले आहे. तर ढवळगडसाठी काही पायऱ्या चढून वरती येतात आपल्याला हे मारुतीचं एक मंदिर पाहायला भेटतं, जिथं मारुतीची मूर्ती ही दोन्ही बाजूस आहे. इकडे फ्रंट साईडला इकडेही दिसते आणि त्या बॅक साईडला इकडेही दिसते. तर मित्रांनो, थोडंसं पायऱ्यावरती चढून येतात हनुमान मंदिरापासून आपल्याला हे ढवळगडची तटबंदी आणि बुरुज आपल्याला पाहायला भेटतं. तर किल्ल्यावरती हे पुरातन वास्तू म्हणून फक्त हेच राहिलेलं आहे. आता पुढं पण एक मंदिर आपल्याला पाहावयास भेटतं, तिकडेही जाऊ, दर्शन घेऊ आणि थेट गडावरती जाऊ. आताच आपल्याला इकडून पुरंदर पाहता येतो. अजून आपल्याला आणखी किल्ल्यावरती जायचं आहे. मे बी त्याच्या जवळच हा मल्हारगड वगैरे असायला पाहिजे. तर पाहू किती गड किल्ले आपल्याला ढवळगडवरून पाहायला भेटतात त्या. काही लेखात भेटलेल्या माहितीनुसार पक्षी निरीक्षणासाठी हा परिसर नंदनवन सांगितले जाते. त्यामुळे ओंकार ओक यांनी येथील भागात बऱ्याच वेळा भेट दिली होती. जेव्हा ते ढवळेश्वर मंदिर असलेल्या डोंगरावर गेले असता त्या ठिकाणी त्यांना पाण्याच्या टाक्या, तटबंदीचे व बुरुजांचे काही अवशेष, मोठ्या प्रमाणावर पडझड झालेले प्रवेशद्वाराच्या आत किल्ल्यावरील सैनिकांसाठीच्या देवड्या, मेटाची ठिकाणे अशा अनेक गोष्टी आढळून आल्या. पुढे ते इतिहास अभ्यासक सचिन जोशी यांना मदतीस घेऊन येथील परिसराला व ढवळगडाला अनेकदा भेटी दिल्या. या दोघांनी सर्व उपलब्ध अवशेषांची मोजमापे घेऊन तसेच त्यांची शास्त्रशुद्ध रेखाटने बनवली असून शास्त्रीय कागद पुरवठ्याच्या आधारे त्यांनी ढवळगड हा एक पुरातन किल्ला असल्याचा दावा केला. तर मित्रांनो, हनुमान मंदिरापासून थोडंसं वरती येताच इथं आपल्याला गणेशाचंही मंदिर बघायला भेटतं आणि इकडून थोडीशीच वाट राहिलेली आहे. आणि तिकडे राहतो तो गडाच्या बालेकिल्ल्याचा मुख्य दरवाजा अथवा मंदिराचा जो गडावरती गडावरती जे मंदिर आहे त्याचा तो दरवाजा आहे, कारण त्यावरती घंटाही लावण्यात आलेली आहे. हनुमानजीचे दर्शन घेऊन वरती येताच काही पावलांवर हे गणेशजीचे मंदिर पाहावयास भेटते.
गडाच्या वरील भागातील ह्या प्रवेशद्वाराजवळ गडावरील सुरक्षा रक्षकांसाठी देवड्या देखील पाहावयास मिळतात. गणेशाचे दर्शन घेऊन पुढे गडाच्या सर्वोच्च भागात हे महादेवाचे मंदिर म्हणजेच ढवळेश्वराचे मंदिर पाहावयास भेटते. असे सांगितले जाते की ढवळगडावर असणाऱ्या ढवळेश्वर नावाचे शंकराचे मंदिर प्रसिद्ध आहे. पण फार पूर्वी मंदिरात येणाऱ्या भाविकांना व ग्रामस्थांना देखील हा किल्ला आहे याची कल्पना देखील नव्हती. मित्रांनो, इथं देवळांमध्ये गणपती बाप्पाची मूर्ती देखील ठेवलेली आहे आणि खूपच शांत आणि सुंदर असा परिसर आहे. तर मित्रांनो, इथं मंदिरासमोरच आहे ना आपल्याला एक खांब टाकाही पाहावयास भेटतं. इथं आतमध्ये आहे ना खांब आहे, त्यामुळे ह्याला खांब टाके म्हणणं योग्य आहे. मंदिरासमोरच्या खांब टाक्याबरोबरच आपल्याला आणखी एक टाकं इकडं वरती पाहायला भेटतं. तर हे देखील एक टाकं आहे किल्ल्यावरचं. जवळपास 20 फूट खोल. गडावरील प्रमुख ढवळेश्वर मंदिराचे दर्शन घेऊन पुढे निघालो ते गडाच्या पश्चिम भागात असलेल्या व शक्यतो काही वर्षापूर्वीच नव्याने उभारलेल्या स्वराज्याचे धाकले धनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाजवळ. येथे येताच महाराजांना अभिवादन करून काही मिनिटे येथे स्मारकामध्ये व्यतीत केलं. तर मित्रांनो, आजचा हा व्लॉग कसा वाटला आम्हाला कळवण्यास विसरू नका.
व व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर अँड कॉमेंट करायला विसरू नका. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका.